ड्युटीवर होता ना, त्यांनी लावलेली गाडी नेमकं आता आमची 12 चालू आहे, तेव्हा आम्हाला एकच सांगतात. तुम्ही खूप चांगले कर्मचारी आहात, परंतु असं वाहन उभं करताय, मला सांगा बरं. नाही आता नगरपालिकेची ही अग्निशमक आहे, अचानक जर कुठे आग लागली तर या अग्निशमक वाहनाचा काय उपयोग होऊ शकेल का? नेमकं काय कामकाज आहे, का लावली गाडी इथं? ते रस्त्याचं काम चालू आहे ना आपले, अच्छा. त्या कारणामुळे लावलेली इकडं. परंतु समजा अचानक जर कुठं आग लागली मग कसं काढणार गाडी? नाही, एमर्जन्सीला आपण जाणार ना. आपण कसं, आता हे बघा तुम्ही गाडी अशी लावलेली आहे, ही टर्न घ्यायला वाळवायला किंवा काय? नाही ऍडजस्ट करून आता काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला. इमर्जन्सी मध्ये जाणारच आपण आग लागली. पण मग आपल्या नगरपालिकेकडे असे बॅरिकेड्स नाही आहेत का? हे जे बॅरिकेड आहे, सावधान पुढे काम चालू आहे. असतील, पण ते पलीकडे पण काम चालू आहे ना आपलं, पालिकेसमोर हा. तिकडे बॅरिकेड लावलेले. पण मग हे वाहन बॅरिकेड लावण्यासाठी आहे का बुवा असं? आणि आता कार्यालय कोणी आदेश दिले थोडक्यात? नाही, आम्हाला सांगितलेलं आहे. कोणी? कोणी सांगितलं? नाव सांगा ना एखाद्या अधिकाऱ्याचं. तुम्ही घाबरू नका, तुम्ही बोला. नाही, आमच्या आधी ड्युटीवर होता ना, त्यांनी लावलेली गाडी नेमकं आता आमची 12 चालू आहे, तेव्हा आम्हाला एवढं सांगता नाही येणार कोणीच. तुम्ही खूप चांगले कर्मचारी आहात, परंतु असं वाहन उभं करताय, मला सांगा बरं. नाही हा? आई पण आता आधी लावलेली, त्यामुळे आम्हाला काही करताय. आम्हाला ड्युटी इथं दिली, इथं जा, इथं थांबा. वरून आदेश आला का? वरून म्हणजे कोणी नाव सांगतंय? नाही आदेश नाही, आमची ड्युटी फक्त इथं होती. हा. जो सोडणार आहे ना आम्हाला, तुम्ही सांगाल का? आम्ही नवीन. जो सोडणार आहे तो इथं ड्युटीला बोलवलं. तुमचं आम्ही नाव काय? इथं हजर झालो. साळे गोरक्ष. हे साळवे गोरक्ष आहेत, प्रामाणिक आहेत, घाबरतात बोलायला. बरोबर आहे, नोकरीचा कामाचा प्रश्न असतो. परंतु मित्रांनो, या गाडीबाबत आणि या नगर मनमाड रस्त्यावरती हेवी ट्रॅफिक असते. मला पत्रकार नवनाथ सदाफळ यांनी फोन करून सांगितलं की सर, अशा पद्धतीने गाडी लावता येते का? जर अचानक एखाद्या ठिकाणी घातपाताची, अपघाताची, आगीची घटना झाली तर अचानक नाही जाऊ शकतो, जावं लागेल. जावेच लागेल. याच्यात पाणी वगैरे रेडी आहे? हो, सगळं परफेक्ट आहे. तर नवनाथ सदाफळ यांच्या सतर्कतेमुळे आज राहतेकरांनो, ही अग्निशमक या ठिकाणी लागली. कृपया आज कुठंच आग लागू नये शिर्डी राहता परिसरात, अशी भगवंताला आपण सगळ्यांनी प्रार्थना करूयात. आणि नगरपालिकेच्या ज्या कोणी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने हे वाहन, तुम्ही लॉंग शॉट घेऊन दाखवू शकतात, इकडनं गाड्या पण चालल्यात आणि या गाड्या चाललेल्या आहेत, ट्रॅफिक वन साइड केलेली आहे. आणि असं असताना ही गाडी, हे बघा, डिवायडरला अतिशय खेटून आहे आणि याच्यामुळं ही गाडी अचानक कुठे आग लागली तर कशी काढणार, हा प्रश्न अनेक राहतेकरांना पडलाय. तसाच तो पत्रकार नवनाथ सदाफळ यांना पडला होता. त्यांनी मला फोन केला. तर हे चुकीचं आहे, कारण या वाहनाचा उपयोग बॅरिकेड्स म्हणून करता येऊच शकत नाही. उलट हे एक अज्ञान आहे आणि अचानक कुठं आग लागली तर नेमकं काय करायचं, असा प्रश्न आहे. त्यामुळं या पद्धतीने इतकं मोठं, महागडं आणि अग्निशमन करणारं वाहन जर या रस्त्याला जर अशा पद्धतीने लावत असाल तर मग याच्यापेक्षा बौद्धिक दारिद्र्य कोणतं म्हणता येईल? या गोष्टीवरती अधिकारी, कर्मचारी यांनी देखील विचार करणं महत्वाचं आहे. हे वाहन तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र शमन, अग्निशमन सेवा संचालनालय हे वाहन आहे. अग्निशमन या वाहनाचा उपयोग नेमका काय असतो, राहता नगर परिषद कर्मचारी अधिकाऱ्यांना केव्हा समजेल, असा प्रश्न राहतेकरांना पडलाय. इतकं मोठं खर्चिक महागडं वाहन या पद्धतीने रस्त्यावरती बॅरिगेड्स म्हणून लावलंय. अर्थात बॅरिगेडसाठी वेगळी यंत्रणा पोलिसांकडे असते, नगर परिषदेकडे असते. परंतु कदाचित राहता नगर परिषद ही गरीब आहे आणि गरीब असल्याबरोबरच या नगर परिषदेचा जो कोणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या पद्धतीने हे वाहन लावण्यासाठी परवानगी दिली, रस्त्यावर बॅरिकेड्स केलेत. अचानक आग कुठे लागली तर नेमकं हे वाहन काय करणार, असा प्रश्न तुम्हाला, आम्हाला पडलाय. याबद्दल तुमची मतांतर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहायला विसरू नका. नवनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, नगर मनमाड रस्ता, राहता शहर.